संदीपजी, खरं तर राज ठाकरे दिल्लीला गेले आणि चर्चा सुरू केलेल्या आहेत की आपण महायुतीमध्ये सहभागी होत आहोत. नेमकं राज ठाकरे कशासाठी दिल्लीला गेलेले आहेत आणि महायुतीमध्ये आपण सहभागी होत आहेत? ही गोष्ट खरी आहे की सन्माननीय राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहेत आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत, काय होणार, या सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या तासात स्पष्ट होतील. काही 2 ते 3 जागांचा प्रस्ताव ठेवलाय का? अशावर चर्चा देखील आहे. दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का? माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्माननीय राजसाहेब दिल्लीला गेलेले आहेत, ते कोणाला भेटत आहेत, कशासाठी गेले आहेत, या गोष्टी येणाऱ्या काही तासात स्पष्ट होतील. मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. अशी देखील चर्चा आहे की बाळा नांदगावकर ह्या नेत्याचं नाव आहे ते आग्रहानं पुढे येताना पाहायला मिळतं. सातत्यानं दक्षिण मुंबईमधून बैठका देखील झालेल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबईवर क्लेम तुमचा कायम दिसतो आहे आणि बाळा नांदगावकर तुमचे उमेदवार असतात असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. असं आहे की सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळा नांदगावकर जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले, तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल. त्यात काही वाईट वाटण्यासारखं गोष्ट नाही आहे. काल राजसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की काय निमित्त होतं, त्यावेळी त्यांनी निश्चितपणे उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो. मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेले ही गोष्ट खरी आहे. कशासाठी गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत का, काय होणार आहे, मला असं वाटतं येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल. संदीपजी, खरं तर जागा वाटपाचा महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाही. तर तुमच्या वाट्याला काय येणार? त्यानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का? असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत. कारण का आधीच पहिली भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली, त्यात आता मनसे एंट्री घेणार. ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना? असं आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे. कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. सर, एक राज ठाकरे नेहमी गेल्या 2-3 वर्षामध्ये भाषणामधून नेहमी म्हणतात की महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालेला आहे. मग आता या ज्या चिखलामध्ये मनसेसुद्धा उतरणार का? नाही, चिखल झाला ही वस्तुस्थितीच आहे ना. 2019ला सुरुवात झाली त्याची, ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला. असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली, त्यामुळे चिखलाची सुरुवात ही तिकडनंच झाली. मग आपणही त्या चिखलात उतरणार? मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतील. राजसाहेब भाषणामध्ये एक गोष्ट सातत्यानं म्हणायची की माझ्या हाती एक हाती सत्ता द्या, मी विकास करून दाखवतो. तर आता अशा या 3 लोक जे मला असं वाटतं अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत, त्या होऊ द्यात, मग त्याच्यानंतर आपण निश्चितपणे बोलू. असं आहे, महापालिकेच्या बजेटच्या बाहेर जाऊन महापालिकेचा खर्च चाललेला आहे आणि ती निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं हा परंपरागत नियम आहे निवडणुकीचा की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्षाच्या वरचा कालावधी उलटलेला त्या अधिकाऱ्यांची बदली होते, ती खरं तर शासनाने करायला पाहिजे होती.
सन्मानपूर्वक जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं का? का तुमच्या मी म्हटलं मुळात युती, महायुती आम्ही जाणार आहे, हे सगळ्या आपण बातम्या चालवत आहेत. त्याबद्दलची स्पष्टता येत्या काही तासात जशी तुम्हाला हवी आहे तशी आम्हालाही हवी आहे, ती येईल त्यावेळेला आपण बोलू. असं देखील बोललं जात आहे की मनसेच्या उमेदवाराला कमळावर लढण्याची अट ठेवण्यात आली आहे. माझ्या मते अशी कुठल्या अटीची मला कल्पना नाही. ती अट आपल्याला मान्य नसते. अशी कुठली अट ठेवली आहे किंवा काय अशी मला कुठली कल्पना नाही. आपल्याला किती जागा अपेक्षित आहेत महायुतीमध्ये? येणाऱ्या काही तासामध्ये सन्मान्य राजसाहेब आपली भूमिका स्पष्ट करतील, त्याच्यानंतर आपण बोलू. सन्माननीय अविनाश ढाकणे साहेब आले होते, त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यातनं जी माती किरण दिगावकर वॉर्ड ऑफिसर असताना आणि आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे जी शिवाजी पार्कवर टाकली होती ती काढण्याचे आदेश हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉर्ड ऑफिसरला दिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.